अकोला तालुक्यामध्ये हे सगळ्यात मोठं आंदोलन आहे। आज आमचे जे सहकारी आहे सदाशिव भाऊ, गेल्या 28 दिवसापासून त्यांनी हा मंडप इथं मांडलेला आहे। अकोला तालुक्यामध्ये 3 आंदोलनं झाली, गनोरा असेल, एक रस्ता रोको झाला, हे तिसरं मोठं आंदोलन होतं। मध्यंतरी आम्ही 200 ट्रॅक्टर घेऊन संगमनेरला गेलो। एक सरकारला आम्ही विनंती करतोय का जागे व्हा, आमचे शेतकरी भांडताय का आमच्या दुधाला चांगला दर मिळू द्या। आमची अपेक्षा इतकीच आहे का 40 रुपये मिळू द्या, परंतु सरकार या गोष्टीकडे धुमकूनही बघत नाही। मध्यंतरी बैठका झाल्या, अनुदान देतो, 30 रुपये देतो, 5 रुपये अनुदान देतो, अशा चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची दिशाभूल करायचं काम करते। आणि एकीकडे आपण बघतोय का सरकार लाडकी बहीण योजना असू द्या किंवा अन्य काही विकास निधी ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर प्रचंड पैसा खर्च करतोय, परंतु जे हा महाराष्ट्र किंवा हा भारत देश हा शेतकऱ्यांचा शेतीप्रधान देश आहे, तिथं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं जात